शहरातील कॅफेंची पोलिसांकडून तपासणी। कॅफेंमध्ये 14 महाविद्यालयीन जोडपे संशयास्पद आले आढळून। वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला धमकी। शिरपूर शहरातील करवण नाक्यासह शहरात हॉटेल, लॉज आणि कॅफेंची शहर पोलिसांकडून 2 जानेवारी 2025 रोजी तपासणी करण्यात आली। त्यात 3 कॅफेंमधून 14 महाविद्यालयीन जोडपे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाई दरम्यान वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला धमकी देण्यात आल्याने शहर पोलीस कॅफे चालकांवर काय कारवाई करतात याकडे पत्रकारांचे व शहरवासियांचे लक्ष लागून आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल, लॉज आणि कॅफे यांची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये EMJ कॅफे, रोज कॅफे, हाऊस कॅफे, प्रॉमिस कॅफे, सुदर्शन लॉज, अतिथी लॉज, मयूर लॉज, मधुसूदन लॉज आणि संगीता लॉज यांचा समावेश होता। मात्र या तपासणी दरम्यान रोज कॅफे, हाऊस कॅफे आणि प्रॉमिस कॅफे या 3 कॅफेंमध्ये पडदे लावून तयार करण्यात आलेल्या कक्षात महाविद्यालयीन 18 वर्षावरील 14 मुले व 14 मुली संशयास्पद आढळून आले। सदर जोडप्यांना पोलीस ठाण्यात आणून तरुण-तरुणींच्या पालक, आई-वडील आणि नातेवाईकांना शहर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले। शहर पोलिसांनी उपस्थित पालकांना योग्य माहिती देऊन संभाव्य धोका आणि त्यांच्याशी संबंधित कायद्याबाबत इशारा दिला। नंतर सर्व मुले आणि मुली त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाईमुळे शहरातील कॅफे आणि लॉज चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला कॅफे चालकांकडून धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे शिरपूर शहर पोलीस कॅफे चालकांवर काय कारवाई करतात याकडे पत्रकार संघटनांचे व शहरवासियांचे लक्ष लागून आहे।